वॉटर फ्लॉसिंग हे सुद्धा जसं इलेक्ट्रिक ब्रश सारखं म्हणलं तसं खूप लोक वापरायला लागले. वी हायली काय फरक आहे रेकमेंड. दोन्हीमध्ये? सो Okay. ट्रॅडिशनल थ्रेड फ्लॉसर जो आहे तो तू राईटली एक्सप्लेन की एकदा तो तुटतो. इट इज अ मोर टेक्निक सेन्सिटिव्ह आय से मेकॅनिझम. सो जेव्हा आम्ही फ्लॉस करतो ना, म्हणजे आम्हाला आता कधी कधी फिलिंग करताना किंवा कॉन्टॅक्ट ओपन आहे ना, मी आता कॅप बसवली आहे, हो. ती कॅप दॅट एरिया शुड बी फ्लॉसेबल. आय हॅव टू एन्श्युअर की बाबा तुला तिथे फ्लॉस करून हे करता येते. पण वेन आय से तुला करता येतं म्हणजे आय एक्सपेक्ट की यू शुड यूज अ वॉटर फ्लॉसर, बट आय विल बी युझिंग अ थ्रेड फ्लॉसर. दॅट्स लाईक अ टेस्ट फ्रॉम माय साईड हे सगळं ओके आहे ना. सो जेव्हा आपण फ्लॉस इन्सर्ट करतो, इन्सर्ट केल्यावरती तो जर का असाच्या असा बाहेर उचकटून काढला ना, दॅट इज अ रॉंग थिंग टू डू. Okay. सो इफ यू आर युझिंग अ थ्रेड फ्लॉसर, आत जा, आत बाहेर करा दिस एरिया. राईट. हां, म्हणजे इथे फ्लॉसिंग नाही करायचंय, इथे फ्लॉसिंग करायचंय. सो तो हिरडीच्या आत आतमध्ये गेला पाहिजे. ऑलमोस्ट. सो तुम्ही फ्लॉस करा, म्हणजे आतबाहेर करा, आतला हात सोडून टाका, बाहेर त्याला पुल करा. पुल करा. डोंट टग इट आउट. करेक्ट. इफ यू टग इट आउट, एक तर ते तुटू शकतं. तुमचं जर का सपोज तिथे फिलिंग केलेलं असेल किंवा कॅप्स असतील तर त्यांना सुद्धा धक्का लागायची संभावना असते. फिलिंग्स आणि कॅप एवढे वीक नाही, पण परपेच्युअली डे इन डे आउट तुम्ही एक्सपोनेन्शियली ही ऍक्टिव्हिटी करत राहता. इट बिकम्स अ क्युम्युलेटिव्ह इफेक्ट. करेक्ट. दॅट इज अ प्रॉब्लेम. सो या सगळ्यावरती तोडगा म्हणून आजकाल वॉटर फ्लॉसेस. सो फ्लॉसचं जे टिप आहे ना, ते 2 दातांच्या मध्ये टच करायचं आहे आपल्याला. दिस इज हाऊ इट शुड रन. ओके. अँड डू यू हॅव टू मूव्ह इट? नॉट रिक्वायर्ड. सो इट्स लाईक अ स्प्रे ऑफ वॉटर ना, ते तेवढ्या फोर्सनी जे काय अडकलेलं आहे ते काढणार आहे. सो हलवायची गरज नाहीये. बाहेरनं एकदा केलं बरं, म्हणजे वरती खाली दोन्हीकडे करा. इफ यू फील की आता सपोज बाबा एखादा आपल्या तोंडातला एरिया असा आहे की जिथे फूड लॉजमेंट जास्त आहे, तिथे तुम्ही हा अँगल असा वाकडा करून पण करू शकता, आतल्या साईडनी करू शकता. सो इट्स व्हेरी इझी, इट्स व्हेरी कम्फर्टेबल आणि खूप छान. म्हणजे जिथे ब्रशिंग होत नाही ना, तिथे फ्लॉसिंग होतं. सोप्पा, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ब्रशिंग अँड फ्लॉसिंग. की जो सरफेस ब्रशेबल आहे तिथे तुम्ही ब्रश करताय, जिथे ब्रशिंग होणार नाही तिथे तुम्ही फ्लॉसिंग करताय. सो फ्लॉसिंगचा एक राऊंड इज मोर दॅन. आणि फ्लॉसिंग दिवसात एकदा केलं तरी रात्रीचं, येस, रात्रीचं ब्रशिंग हे महत्वाचं आहे. आणि दिवसाभरात आपण पाणी पितो, सम ऍक्टिव्हिटीज आर गोइंग ऑन, सो दॅट इज ओके.